आठवडाभरातच नाशिक आणि अहमदनगर तसंच औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं। उरल्या सुरल्या पिकांचंही अतोनात नुकसान। नाशिक जिल्ह्यात 2000 हेक्टरवरच्या द्राक्षाचं नुकसान। यावर्षी द्राक्षाच्या निर्यातीत 20 ते 25% घट होण्याचा अंदाज। सार्वजनिक उत्सव मंडळांना रस्त्यावर मंडप उभारायला हायकोर्टाची बंदी। तक्रारदारांना संरक्षण देण्याचेही दिले आदेश। सार्वजनिक उत्सव मंडळांकडून मात्र निर्णयाबाबत तीव्र नाराजी। देशभरातला आजवरचा सर्वात मोठा रेल्वे भरती घोटाळा उघड। महाराष्ट्रातल्या 48 तरुणांचीही झाली घोर फसवणूक। तरुणांना लाखो रुपयांना गंडवलं। रेल्वे मंत्र्यांनी दिलं लक्ष घालण्याचं आश्वासन। पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 2 दिवसांची राज्य कार्यकारिणीची बैठक आजपासून। महायुतीत राहायचं की नाही यावर राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे लक्ष। अहमदनगर जिल्ह्यातल्या वांबोरी गावात नग्नधिंड प्रकरणी 17 जणांना अटक। एकूण 26 जणांवर गुन्हे दाखल। आरोपींना आज करणार कोर्टात हजर। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा बनू पाहणाऱ्या पतीला मारण्यासाठी पत्नीनंच रचला चक्क सर्पदंशाचा बनाव। तरीही साप चावलाच नाही म्हणून प्रियकराच्या साथीनं केला पतीचा खून। माळशिरसमधली धक्कादायक घटना। पंतप्रधान मोदींच्या श्रीलंका दौऱ्याचा आज दुसरा दिवस। लंकेतल्या तमिळ बहुसंख्य भाग असलेल्या जाफनाला मोदी देणार भेट। जाफनाला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान। 26 अकराचा मास्टर माइंड झकीरुर रहमान लखवी आणखी 1 महिना जेलमध्येच राहणार। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाकमधल्या पंजाब सरकारचा निर्णय। आणि टाइमपास 2चं गुपित उघड। तरुण दगडूच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव तर प्रिया बापट प्राजक्ताच्या भूमिकेत। पोलिसात जाणार आहात? नाही